तर मुरबाड मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप जयंत पाटलांनी निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर केला। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 8, 9 आणि 10 मधील नवीन मतदार यादीत घोळ कायम असल्याची बाब समोर आली आहे। अवघ्या 8 ते 9 महिन्यांमध्ये या तिन्ही बूथमध्ये जवळजवळ 742 मतदारांची नवीन नावं दाखल करण्यात आली आहेत। मात्र हे मतदार या भागात राहत नसल्याची बाब समोर आली असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी केलाय। तसे पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि इथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। नुकताच निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा कार्यकाळ जाहीर केला आणि त्यानुसार या ठिकाणी याद्याही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। परंतु येत्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025च्या याद्या वापरणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आणि गटनेते जयंत पाटील यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले। त्यांनी सांगितले की सदर याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत आणि ह्या याद्यांचा जो घोळ आहे मुरबाड मतदारसंघातील खडवली येथील बूथ क्रमांक 8 मध्ये जवळजवळ 400 मतदारांच्या नावामध्ये अनेक चुका आढळून आलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांच्या नाव असेल, पत्ता असेल, घराचे नंबर असतील, अशा अनेक चुका या ठिकाणी त्यांनी निदर्शन आणून दिलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाने या ठिकाणी वेगळ्या प्रकारे पुन्हा या याद्यांची या ठिकाणी पुनर्मांडणी करावी किंवा पुन्हा याद्या या ठिकाणी प्रारूप याद्या प्रसिद्ध कराव्या, दुरुस्ती करावी, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अशा प्रकारचा जो काही गोंधळ याद्यांमध्ये झालेला आहे त्याची दुरुस्ती करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। या ठिकाणी तशा प्रकारचं निवडणूक आयोगाला त्यांनी पत्रव्यवहार केल्याचं ही बाब समोर आलेली आहे। उमेश जाधव, झी मीडिया, खडवली।